अगं बघून नाही चालतायत का? हो, मी तर बघूनच चालत होते. आजकाल तुमचंच लक्ष नाहीये. हसायला काय झालं आता? काय नाही, आपल्या लग्नात ती एक गोष्ट आठवली. आपल्या लग्नात ते सुलग्न होतं ना, तेव्हा दादानी आपली डोकी एकमेकांच्यावरती जोरात आपटली होती. त्याचीच आठवण झाली. हो आठवतंय. तेव्हा नव्हतं दुखलं तुम्हाला, आता बरं दुखलं. खरं तर आतापर्यंत सवय व्हायला पाहिजे होती. ती डोकेदुखी घेऊनच फिरता ना तुम्ही. वा, झालं बोलून. हे असले विनोद मारण्यापेक्षा जरा समोर लक्ष ठेवून चालत जा. आपटणार नाहीस कुणाला. सेम टू यू गॅरी. काय चाललंय तुझं? काय बोलतोस हिच्याशी तू? काही नाही बच्चा, ते थांबा, मी सांगते. ए बच्ची, काय झालं माहितीये का? आता की नाही आमच्या दोघांचं डोक्याला डोकं आपटलं आणि आमचं पुन्हा एकदा सुलग्न झालं. तू लग्न केलंस हिच्याशी परत? बच्चा परत लग्न काही संबंध. पण मग ती काय बोलते? ती काहीतरी, तू आज चल ना, मी तुला समजवतो. आज काय चला, अजून काय वेगळं सांगणारेस तुम्हाला? चल ना. काय फालतूगिरी, पण तू सांग ना नीट मला काय झालंय ते. माझ्यासाठी हे सुलग्नच होतं. आता तरी तुमचं डोकं ठिकाणावर येऊ दे म्हणजे झालं. व्हॉट इज दिस? तुम्ही पुन्हा लग्न केलं? अगं अरे यार, इकडे दिवस होत नाही एकदा, तर तुम्ही लग्न काय करता दोन दोन तीन तीनदा? अगं नाही, तू दुर्लक्ष कर ना. ती काहीतरी बोलते आणि तू नाही, विश्वास तुम्ही काय म्हणत होती? तिचं काय तू मनावर घेते? सोड ना. तू मला सांगा आधी ती काय म्हणत होती, मला ऐकायचं नाहीये. अगं बच्चा, ते सुलग्न लावतात ना आमच्या इथे, ते त्याचं ती काहीतरी म्हणत होती. व्हॉट लग्न? सुलग्न म्हणजे काय असतं? म्हणजे आपल्याकडे नवरा नवरीला भेटल्यानंतर आपण ग्रीट करतो, त्यांना शुभेच्छा देतो, बरोबर? तसं सुलग्न म्हणजे तिकडे नवरा नवरीचं डोकं आपटतात. हा, म्हणजे जे सगळे लोक भेटायला येतात ते डोकं आपटून जातात? नाही 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 नाही, ते नाही आपटत डोकं. ते नवरा नवरीचं डोकं एकमेकांवर आपटतात. म्हणजे ते रिच्युअल आहे ग असं. म्हणजे तुझं आणि ते गुड फॉर नथिंगचं डोकं पण आपटलेलं? हा, आता लग्न झालं तेव्हा झालं होतं असं. तेव्हाच तिचा स्क्रू पडला असणार आहे. मला ना इतकी चीड येते माहितीये तिची. बघितलं, एक चान्स सोडत नाही मला चिडवायचा यार. अगं हो, ती चिडवते आणि तू चिडतेस. तू शांत हो बरं जरा. मी नाही शांत होणार. तू प्लीज मला ऑफिसला ने ना. तुला कितीदा सांगितलं, मी कंटाळले यार तुला सांगून सांगून. ने ना मला ऑफिसला एकदा प्लीज. आय नो बच्चा, पण आता मला काहीच करता येणार नाही, कारण आता लवकरच नवीन रिक्रुटमेंट होणार आहे ना. व्हॉट? तू सांगितलं का नाहीस मला कोणाची रिक्रुटमेंट होते आणि कुठल्या पोस्टवर? एक मिनिट, मला सांग, मुलगा आहे की मुलगी? म्हणजे ऑब्विसली मुलगी असणार आहे, म्हणूनच सांगितलं तुम्हाला. मुलगीच आहे ना? हो, अच्छा, म्हणून तू येऊ देत नाहीस मला ऑफिसला. ओके फाईन, नाही मला कळलं, बट आय एम टेलिंग यू, मीच रिक्रूट करणार आहे तिला. मी पहिले बघणार, माझ्या परमिशन शिवाय त्या ऑफिसमध्ये एकही मुलगी येणार नाही. मी सांगून ठेवते तुला, मला काही माहिती नाही. मी बघणार, मी अप्रूव्ह करणार, तरच ती येईल. ओके? मी बोलू आता? ओके. तू एक काम कर ना बच्चा, तू एकदा ऑफिसला ये ना. तू तुझ्या डोळ्यांनी बघ आणि मग फायनल कर, ठीक आहे? ठीक आहे, पण मला आवडली नाही तर रिजेक्ट करू ना तिला. तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे कमी. आणि मला खात्री आहे तुला ती आवडणार नाही, असं होणारच नाही, अशक्य. यार बघू. सिरियसली. चित्रा, आपण जाऊया बालीकडे, पण मला असं वाटतं या विषयावर नको बोलायला. तुम्ही नाही बोललात ना तरी मी बोलणारच. मी सुरुवात करेन विषयाला, नंतर मात्र बोला, गप्प बसू नका. कारण काहीही झालं तरी शेवटी ती तुम्हालाच विचारणार
तुमची बहीण आहे ना, मग तुम्ही समजावा तुमच्या बालीला, आपल्याला खरंच गरज आहे. नाही नको, मला वाटतं तिला नको टेन्शन द्यायला. अहो, स्वतःचा भाऊ रस्त्यावर आल्यावर जे टेन्शन येईल ना, त्यापेक्षा हे कमीच असेल. आपल्याकडे वेळ नाहीये. चला. पंकज, मी जॉब सोडायचा विचार करते. काय समिता, आर यू क्रेझी? आणि तुला माहिती आहे ना, असं मधून जॉब सोडल्यावर दुसरा नवीन जॉब मिळेल तोपर्यंत किती प्रॉब्लेम होतात ते. मग काय झालं? आपलं काहीही अडत नाहीये 2-4 महिन्यांनी, काही फरक नाही पडत आहे. आणि तसंही मी आता ठरवलंय, जोपर्यंत मला माझ्या मनासारखं पॅकेज मिळत नाहीये ना, मी जॉब नाही करणार. आणि तसंही आपल्या घराला लोकांना फुकट पोसायची सवय झालीच आहे. मी पण बसेन घरी, लोणची मसाले पापड करेन, चालेल? समिता, मला माहिती आहे तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. तुझा राधिकाताईवर राग आहे मला माहिती आहे. अगं, म्हणून असं मोठ्याने का बोलतेस पण? मग काय फरक पडतोय? मी माझ्याच घरात बसून बोलतेय पंकज. आणि तसंही राधिकामुळे मी नानांचे खूप टोमणे ऐकून घेते नेहमी. त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही ना? ते चालतं. समिता, तू आज चल, मला तुझ्याशी बोलायचं. मला पंकज, बोलायचं तुझ्याशी. पंकज, नानाजी तर प्रेमापोटी मला इथे राहायला देतात, पण घरातली प्रत्येक व्यक्ती हे काऊन समजून घे. आपण कशाला भार व्हायचं? खरंच माणसाला जर सुखानं जगायचं असेल ना, तर त्याच्याकडे स्वतःचं घर हवं. काही करून माझं घर परत मिळेल.